नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तो खूप दिवसांनी तुमची आणि माझी गाठ भेट होती, कारण की मी पण थोडा आजारी असल्यामुळे तुम्हाला काही मार्गदर्शन करू शकलो नाही। पण आता पेपरला शेवटचे 7 दिवस उरले आहेत संस्कृतच्या पेपरसाठी। यासाठी मी शेवटचा प्लॅन आणलेला आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा आणखी काही जरी अभ्यास नसला किंवा त्यांचा पासिंग पर्यंत तरी अभ्यास होऊन त्या या 7 दिवसामध्ये चांगला अभ्यास करून हा विषय क्लिअर करू शकता। त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना शेवटच्या 7 दिवसामध्ये कशा प्रकारे रिव्हिजन करायची संस्कृतचे कळत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काय हेल्पफुल ठरणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ पाहायचा आहे, ज्यांचा अभ्यास 0 जरी असला आणि ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास खूप जरी असला, तर दोन्ही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात। कारण की एक तुम्हाला रिव्हिजन करायला सुद्धा आयडिया लागू शकतो कशा प्रकारे रिव्हिजन करायची, आणि त्यासोबत ज्या विद्यार्थ्याचा काही जरी अभ्यास नसला तर ते कशा प्रकारे या 7 दिवसामध्ये अभ्यास करून आणखी सुद्धा हा विषय क्लिअर करू शकतात। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता आपल्याला टोटल आपल्याकडे 7 दिवस राहिलेत, तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 चे असे काही टॉपिक जाणून घेऊया, जेणेनुसार मार्कनुसार डिस्ट्रीब्युशन जाणून घेऊया की आपल्या पेपरमध्ये किती मार्कला किती कोणते टॉपिक येणार आहे आणि त्यानुसार अभ्यास करूया। आता पेपर 1 साठी आपल्याला पहिला टॉपिक असणार आहे संस्कृत वर्णनाम परिचय, जो की आपल्या पेपरमध्ये 5 एमसीक्यू असतात। त्यानंतर संज्ञा प्रकरण, यावरती आपल्या पेपरमध्ये 5 एमसीक्यू असतात। त्यानंतर उपसर्ग, तर 3 नंबरचा टॉपिक आपला उपसर्ग, तर हा तुम्ही सिक्वेन्स वाईज अशी करू शकता, जे की सिक्वेन्स वाईज तुम्ही रिव्हिजन सुद्धा करू शकता आणि या सिक्वेन्सने तुम्ही अभ्यास करू शकता की ज्या दिवसामध्ये कमीत कमी एका दिवसामध्ये जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करून तुम्ही जास्त मार्क गेन करू शकता। 4 ते 5 टॉपिक घेऊ शकता, जेणेकरून जसं की संस्कृत वर्णनाम परिचय झालं, संज्ञा प्रकरण झालं, उपसर्ग झालं, त्यानंतर तिसरा झाला, त्यानंतर चौथा झालं शब्दरूपानी जे की तुमच्या पेपरमध्ये आपल्याला 10 मार्कला दिलेलं आहे। त्यानंतर जे धातुरूपानी, जे की आपल्या पेपरमध्ये दिलं आपल्याला 10 मार्कसाठी आहे। त्यानंतर झालं तर 6वा टॉपिक आपल्याकडे तो कारक प्रकरण, जे की आपल्याकडे 15 मार्क करता। त्यानंतर संधी आपल्याकडे 7वा टॉपिक येतो संधी, तो की 15 मार्क करता आपल्या पेपरमध्ये। त्यात 8वा टॉपिक येतो आपल्याकडे समास, जे की आपल्या पेपरमध्ये 15 मार्कचं वेटेज ठेवलं जातं। त्यानंतर 9वा टॉपिक येतो आपल्याकडे प्रत्यय, जे की आपल्याकडे पेपरमध्ये 10 मार्कचं आपल्याकडे वेटेज आहे। त्यानंतर 10वा टॉपिक आपल्याकडे विशेषण आणि विशेष्य, जो की पेपरमध्ये 5 मार्क करता आपल्याला विचारलं जातं। त्यानंतर जे 11वा टॉपिक आहे आपल्याकडे अव्ययाने, जो की आपल्या पेपरमध्ये 5 मार्क करता आपल्याला विचारला जातो। असं टोटल पेपर 1 चा पूर्ण पॅटर्न होता ह्यो। आता एक सांगायचं म्हटलं तर अभ्यास कसा करायचा, ते बघा आपल्याकडे ऑलरेडी प्लेलिस्ट अवेलेबल आहे। 7 लेख तुमच्याकडे 7 दिवस उरलेले ऑलरेडी प्लेलिस्ट आहे आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनलवरती संस्कृत बीएमएस फर्स्ट इयर म्हणून। ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जा, तुमच्याकडे सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। जवळपास संस्कृत वर्णनाम परिचय वगैरे तुम्ही कव्हर करून घ्या। त्यानंतर उर्वरित टॉपिक वरती आहे ज्याचे 5 मार्क, संस्कृत वर्णनाम परिचयावरती 5 मार्क करता आपल्या पेपरमध्ये एमसीक्यू होता। हे टॉपिक एकदम क्लिअर केले, ह्या व्हिडिओच्या बाहेर कुठेही ते एमसीक्यू जाणार नाही, नक्की खात्री देतो। ते व्हिडिओ पहा, तुम्हाला चांगले हेल्पफुल ठरतील, तुम्हाला मदत ठरतील, तुमच्या शेवटच्या दिवसामध्ये तुमचा चांगला अभ्यास होईल। त्यानंतर संज्ञा प्रकरण, यावरती 5 मार्काकरिता तुम्हाला पेपरमध्ये एमसीक्यू येतात। म्हणजे पहिले जे 10 एमसीक्यू असतात ते संस्कृत वर्णनाम परिचय आणि संज्ञा प्रकरणावरती आपल्या पेपरवरती असतात। त्यानंतर जर झालं तर आपले हे झाले आपले 10 मार्कचे एमसीक्यू झाले बरं का। त्यानंतर तुम्ही आणखी एक टॉपिक घ्यायचा उपसर्ग, सोपा टॉपिक आहे, तुम्ही कव्हर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो। शेवटला फक्त 22 उपसर्ग आहे पेपरमध्ये, 22 वाक्य पाठ करायचे तुम्हाला, ते आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे। ते तुम्ही जा, ते 22 वाक्य जसे तसे पाठ करा, जे की तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट यायचे। काय 5 उपसर्ग येणार आहे, 5 उपसर्गाचे 5 वाक्य लिहायचे, 5 मार्क हातात, तुमचे 15 मार्क इथं हातात होऊन जातात। ज्या विद्यार्थ्याचा 0 जरी अभ्यास असला आणि ज्या विद्यार्थ्याचा हाय जरी अभ्यास असला, त्यांनी अशा प्रकारे जर रिव्हिजन आणि अशा प्रकारे जर अभ्यास करा, तर शेवटचे खरं सांगतो 7 दिवसामध्ये तुमचा हा विषय इझिली क्लिअर होऊन जाईल। फक्त विश्वास ठेवा आणि अभ्यास करा। 7 दिवस खूप सारा वेळ आहे तुमच्याकडे, कारण एक दिवस मॅटर करतो। कारण की या दिवसामध्ये 7 दिवसामध्ये खूप विद्यार्थी होप सोडून देतात, अभ्यास करत नाही, त्यांना वाटतं की 7 दिवसामध्ये काय होईल, पण 1 दिवसात सुद्धा अभ्यास होतो। ज्याला अभ्यास करायचा तो कुठं पण अभ्यास करतो, कसा पण अभ्यास करतो, किती वेळ सुद्धा पण अभ्यास करतो। त्यामुळे तुमच्या हातात आहे, त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवरती, देवावरती, हा तो विषय तुमचा क्लिअर होणार आहे। त्यामुळे चांगला अभ्यास करा। 7 दिवस आहे, त्यामुळे तुम्ही खूप काय 7 दिवसामध्ये खूप सारा अभ्यास करू शकता। त्यामुळे तुम्हाला लय झाले सफिशियंट 4-5 दिवसामध्ये तुम्ही हा सब्जेक्ट क्लिअर करू शकता। फक्त चांगला अभ्यास करा, चांगले हे लेक्चर बघा, आपल्या चॅनलवरती फ्री सुरू आहे ना यार, फ्री सुरू आहे तर चांगला फायदा घ्या। हे पेड हेच जे व्हिडिओ लेक्चर आहे मी पेड मध्ये सुद्धा देतोय आणि हेच तुम्हाला फ्री मध्ये सुद्धा देतोय। हाच कंटेंट आहे, हाच विद्यार्थी आहे। काही जणांना इच्छा असेल ते पेड मध्ये येतात, पेड मध्ये त्यांना छान प्रकारे तेच शिकवलं जातं, तेच तुम्हाला ते शिकवलं जातं। फ्री मध्ये ते तुम्ही फायदा घेत नाही, तुमच्यासाठी फायदा आहे। फ्री मध्ये चांगला अभ्यास करा, 7 दिवसामध्ये विषय क्लिअर करा, कारण हेच तुम्हाला फायदा होणार आहे। जेणेकरून तुम्ही हे विषय क्लिअर झाला तर तुम्ही पुढच्या वर्गात जाऊ शकणार आहे, नाही तर मग पुन्हा तेच जागेवर आपल्याला येणार आहे ना। मग 7 दिवसामध्ये होप सोडण्यापेक्षा आपण चांगला अभ्यास करूया, चांगला अभ्यास करून पुढच्या वर्गात जाऊया, हेच आपल्या डोक्यात असलं पाहिजे। शेवटच्या दिवसामध्ये खूप टेन्शन येतं, माहिती आहे, खूप डोक्यामध्ये काही ना काही सुरू असतं, हे नाही या टाइममध्ये नाही झालं तर काय होईल, पुढे जायचं, आपल्याला मागं पडले, आपले विद्यार्थी आपले सोबतचे क्लासमेट पुढे गेलेत, आपण मागं राहिलोय, आपल्या डोक्यामध्ये तेच आता जर नाही क्लिअर झालं पुढच्या टाइममध्ये कसं क्लिअर होणार, हे डोक्यात न आणण्यापेक्षा आता आपण ह्या वेळेला अभ्यास करावं। आपलं काम काय की ह्या वेळेस अभ्यास करायचा, आपण अभ्यास करायचा, दुसरं काही नाही आपल्या डोक्यामध्ये की आता मला
मला 7 दिवस उरले, 7 दिवसामध्ये मी अभ्यास करणार, ना कोणाशी जास्त भेटणार नाही, काय नाही, स्वतःचा अभ्यास करत बसायचं, जेवण करायचं, चांगली झोप घ्यायची, त्यानंतर आपलं काय करायचं, अभ्यास करायचं, तेच काम करायचं, जेवण काय करायचं, जेवण करायची, झोप करायची आणि अभ्यास करायचं. तिसरं कोणाकडे काय जास्त डोकं लावत नाही. घरच्यांशी बोला, मित्रांशी बोला, का अभ्यास होते डिस्कशन करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, काही डाऊट आला असेल तर मला पर्सनली जाऊन मेसेज करा, सर असं वाटतंय बाबा अभ्यास होत नाहीये, सर काही डाऊट आहे. आपल्या BMS मराठी ह्याच्या ऍप वरती जाऊन तिथं MCQ टाकलेले मी अपलोड केले, ते MCQ बघा, ते MCQ तुम्ही प्रॅक्टिस करा. मॉडेल क्वेश्चन पेपरची PDF म्हणून तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शन मध्ये भेटेल, ती PDF जाऊन तिथे क्वेश्चन प्रॅक्टिस करा. अरे एवढं सगळं फ्री देतोय तर तुम्ही फायदा घेत नाहीये. तुम्ही फायदा घ्या, चांगला घ्या, तुमच्या 7 दिवसामध्ये अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. आता मागं आमची एक बॅच सुरू होती रिपीटरची, तीच फ्री मध्ये बॅच सुरू होती, पण माझं काय आजारी असल्यामुळे ती बॅच आमचं जवळपास 70 मार्कचा, मला माहिती आहे की 70 मार्कचा आम्ही सिलेबस कव्हर केला होता. त्यानंतर मी आजारी असल्यामुळे त्यानंतर बॅच मध्ये काही टार्गेट 1-2 दिवस मी दिले, त्यानंतर माझ्याकडून पण कंप्लीट नाही झालं. पण आजपासून 7 दिवस उरले, तर 7 दिवसामध्ये आपण पुन्हा लढूया, पुन्हा अभ्यास करूया आणि पुन्हा जिद्दीने हा विषय राहिलेला हा सब्जेक्ट क्लिअर करूया. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवरती, देवावरती, आणि देव पण ज्याला मदत करतो, जोने खरं प्रकारे स्वतःची मेहनत केली, कर्म केले, चांगले कर्म केले, अभ्यास केले, तेच विद्यार्थ्याचा हा विषय क्लिअर होत असतो. ज्याने अभ्यास नाही केला, ज्याने मनाला नसतं, स्वतःची मनाला विचारा की मी अभ्यास केलाय का, मी अभ्यास केल्यानंतर हा विषय माझा क्लिअर होईल. तर अभ्यास करा, स्वतः टेन्शन घेऊ नका. 7 दिवस उरले, खूप टाइम आहे आपल्याकडे, असं वाटून नका देऊ की 7 दिवस उरलेत काय होईल काय नाही, खूप वेळ आहे. त्यामध्ये आपल्याला चांगला पेपर प्रेझेंटेशन बद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला आणखी व्हिडिओ लेक्चर आहे, व्हिडिओ लेक्चर चांगले जा, अभ्यास करा. माझे नाही आवडले दुसऱ्याचे बघा, मी असं म्हणत नाही, आपलेच बघा, कोणाचे बघा, पण जिथे भेटते तिथं जाऊन अभ्यास करा. तुम्ही अभ्यास करा, 7 दिवसामध्ये चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला हा विषय क्लिअर झाला पाहिजे. आणि पुढच्या वर्गात जायचं, आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त काय करायचं, हा विषय क्लिअर करायचा, पुढे जायचंय. त्यामुळे जास्त काही विचार करायचा नाही, काय झालं काय नाही, मागचं जे झालं असं सोडून द्यायचं, आणि आता जे पुढचं आहे ते फक्त आपल्या यावरती डोकं लावायचं. आता हे झालं सगळं, आपल्या टॉपिककडे मेन येऊया. आपल्याला काय करायचं, आता शब्दरूपाने आपल्या चॅनलवरती ट्रिक अवेलेबल आहे, तर ती जाऊन ट्रिक बघा, जशाचे पाठ करा. 10 मार्कचा पेपरमध्ये वेटेज सांगितलं शब्दरूपाने, त्या ट्रिकनुसार तुम्हाला इझिली सांगतो 7 ते 8 मार्क आरामशीर भेटते. ट्रिक पाठ करून जा, दुसरं काय नाही. ती ट्रिक पाठ केली बरं का. त्यानंतर धातुरूपाने जी ट्रिक सांगितली ती जाऊन पाठ करा, टेबल पाठ करा, 5 मार्क हातात येऊन जातील. त्यासोबत आणखी जर पाहायला गेले 10 मार्क आपल्या पेपरमध्ये सांगितलेलं वेटेजमध्ये धातुरूपानेचं, त्यानंतर मी आपण धरलं कमीत कमी 5-10 मार्क भेटून जातात त्याचे. पण आपल्या पेपरमध्ये डायरेक्ट SCQ असतो पेपर 1 आपल्याला, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा आपल्या SCQ मध्ये धातुरूप वगैरे विचारतात, आणि त्यासोबत आपल्या LQ मध्ये काही जागेवर सुद्धा धातुरूप वगैरे विचारतात. तर आणखी एक झालं तर SCQ सेपरेट असतो 5 मार्क करता, आपण ते धरलेलं आहे. तर तुम्हाला धातुरूपाने डायरेक्ट टेबल पाठ करायचं, त्या टेबलवरून डायरेक्ट SCQ चे सगळे आन्सर सुटतात. झालं. त्यानंतर शब्दरूपाने ट्रिक पाठ केली, तीच कारकला ट्रिक तुम्हाला काय माहिती, शब्दरूपाने जे ट्रिक आहे ना, तर ते तो शब्दरूप जे प्रथमाला आपण इकडे काय म्हणतो, कर्ता म्हणतो, द्वितीयाला करण म्हणतो, सॉरी द्वितीयाला कर्म म्हणतो, तृतीयाला करण म्हणतो. तर अशा प्रकारे जे आहे ना, कर्ता कर्म करण, तर अशा प्रकारे तुमचं जे आहे तर तेच तुमचे शब्दरूपाने जे ट्रिक इकडे तुम्हाला कारक प्रकरणाला काम येणार आहे. त्यामुळे शब्दरूपाने ट्रिक पाठ करा, तेच तुमचं कारक प्रकरण तिथं होऊन जाणार. म्हणजे जवळपास 10 आणि 15 मार्क तुमचे इझिली क्लिअर होऊन जाईल. संधी, स्वर संधी, त्यानंतर व्यंजन संधी वगैरे आपले व्हिडिओ लेक्चर अवेलेबल विथ ट्रिक्स अपलोड केले, विथ ट्रिक्स जाऊन बघा. शेवटचे दिवस फायदा करून घ्या, अभ्यास करा चांगल्या. 7 दिवसामध्ये हा विषय तुमचा क्लिअर होऊ शकतो. त्यामुळे चांगले जाऊन बघा, व्हिडिओ लेक्चर अवेलेबल, संधीवरती ट्रिक्स अवेलेबल आहे, चांगल्या प्रकारे शिकवलेलं पण आहे, ते जाऊन बघा. समासवरती 1 शॉट म्हणून व्हिडिओ अवेलेबल, ते पण जाऊन बघा. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रत्यय वगैरे हे कंप्लीट वगैरे तुम्ही करा. प्रत्येवरती 10 मार्कच आहे, विशेषवरती 5 मार्कच आहे. सोपं एकदम, काही नाही यामध्ये. त्यानंतर जरा अव्ययाने तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स होणे असतं, काही नाही. पेपरमध्ये वरचे 5 अव्यय दिलेले राहतात, आणि तेच अव्यय वाचत खाली मराठीमध्ये ते काय असते श्लोक, तुम्हाला जे काय संस्कृतमध्ये वाक्य असते त्याला मराठीमध्ये त्याचा अर्थ लावायचा, आणि जे वरचे अव्यय दिले त्यामधला कोणता जोडतोय रे बाबा, कोणता बसतोय रे, त्या होतं तुम्हाला फक्त बसवायचं. एकदा दोनदा तुम्ही बुक्समध्ये वाचून जर घेतलं, तुम्हाला लगेच इझिली कळून जाईल की यामध्ये दुसरं काही नाहीये. ते झालं पेपर 1चं. पेपर 1चे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. संस्कृत वर्णांपरिचय, संज्ञा प्रकरण, उपसर्ग, शब्दरूपाने, धातुरूपाने, कारक, संधी, समास, प्रत्यय, विशेषण, अव्यय, अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन सुद्धा करू शकता. आणि अशा प्रकारे नवीन विद्यार्थी या 7 दिवसामध्ये अभ्यास सुद्धा करू शकतात. पण कमी वेळेमध्ये जास्त टॉपिक करा. जे विद्यार्थी, आता कसं होतं, सुरुवातीला खूप वेळ होता, 2-2 तास बसत होते, आता 4-4 तास बसा. पण जास्त कमी वेळेमध्ये कसं म्हणजे जास्त टॉपिक तुम्ही कव्हर करून घ्या. कारण की थेंबे टाईप मध्ये एक SCQ, एक मार्क, एक MCQ गोळा करीत चला. बद्दल आता पेपर 2 बद्दल बोलूया. आता पेपर 2 मध्ये काय तुम्हाला, आता पेपर 1 मध्ये जरी तुम्हाला जवळपास यातले 7-8 जरी टॉपिक कव्हर झाले, जवळपास 50-60 मार्क जरी कव्हर झालं, तर पेपर 2 मध्ये तुम्हाला 60 मार्क इझिली पडू शकतात, मी खात्री देतो. कशी आता सांगतो.
15 मार्क भेटतील. परिभाषा निरुक्ती आणि पर्याय करा 15 मार्क भेटतील. परिभाषा करा 20 मार्क भेटतील. 35 मार्क झाले. त्यानंतर झालं तर मग करा अन्वय लेखनवरती मी छान व्हिडिओ अपलोड केला ते जाऊन बघा. अन्वय लेखन पैकी 30 पैकी तुम्हाला 20 मार्क 15 ते 20 मार्क इझिली पडतील. तुम्ही फक्त तो व्हिडिओ पहा आणि कशा प्रकारे लिहायचं फक्त पहा. तुम्ही इझी तुम्हाला अन्वय लेखन जरी बरोबर नाही जमलं तर 15 ते 20 मार्क इझिली पडतील. खात्री देतो चांगल्या प्रकारे. फक्त ते कशा प्रकारे शिकवलाय तो एकदा पहा. कशा प्रकारे पेपरमध्ये लिहायचं तसं बघा. तुम्हाला किती झाले ते हे किती झाले 15 आणि 20 35 आणि 35 आणि काढलं झालं 30 ते किती झाले आपले टोटल 65 मार्क. 65 मधले आपण 40 जरी धरले. त्यानंतर तुमच्याकडे आयुर्वेद इतिहासचे धरले 20 पैकी एमसीक्यू जे मी NCSMच्या PDF तुम्हाला दिल्या त्या PDF नुसार अभ्यास करा. तुम्हाला एमसीक्यू प्रोव्हाइड केले जे आपले BMS मराठी ॲपवरती ऑलरेडी एमसीक्यू अवेलेबल फ्री कंटेंट म्हणून ₹1 बॅच आहे तिथे जाऊन बघा. किंवा फ्री मटेरियल सेक्शन म्हणून एक ऑप्शन पण येतं 3 डॉट सेक्शन वरती अप्पर लेफ्ट सेक्शनला ॲपमध्ये तिथे जाऊन बघा. NCSM वाळ म्हणून असे PDF आहे त्या PDF मध्ये ओपन करा. सगळे ऑल सब्जेक्ट 5च्या 5 सब्जेक्ट तुम्हाला फ्री एमसीक्यू तिथे भेटून जातील. क्वेश्चन पेपर जाऊन डायरेक्ट करा अभ्यास करा. तुम्हाला एकदम त्याच्या बाहेर कुठं काही जाणार नाही. त्यासोबत आणखी काही एमसीक्यू असेल तर प्रॅक्टिस करा. बाहेरून भेटत असेल ते सुद्धा करा. त्यासोबत आणखी जे आपले दुसरे काही म्हणजे काही आणखी प्रोव्हाइड करणार तुम्हाला त्यासोबत आयुर्वेदिक त्याचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण अपलोड करणं सुरू आहे तर ते सुद्धा व्हिडिओ बघा. हायलाइटेड पॉईंट देतोय तर तेवढे करून घ्या. पेपरमध्ये 15-16 एमसीक्यू बाहेर इझिली ह्याच्यापेक्षा काय म्हणतात जास्त येतील पण कमी येणार नाही. 15-16 मार्क तर आरामशीर येतील. तर तुम्हाला सांगतो इथं 40 आणि 15-16 मार्क 55 मार्क पर्यंत तुमचा इझिली पेपर आणला. त्यानंतर येतं मग शेवटचा टॉपिक येतो पंचतंत्राच्या कथा. त्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये यावर्षी सगळ्यात जास्त असणारे तर सारांश लेखन हे लेखूला आतापासून लिहून घ्या. आज पण लिहून सांगतो यावर्षी तुम्हाला सप्लीच्या पेपरला सारांश लेखन हे लेखूला येणार म्हणजे येणार. असा तुम्हाला येणार म्हणजे येणार तर काय चेंज होत चाललाय पॅटर्न. एलक्यू येणार पॅसेज आतापर्यंत 2-3 वर्ष कंटिन्यू पॅसेज आलाय. ह्या वर्षी पॅटर्न येण्याची शक्यता नाहीये. सारांश लेखन तुम्ही सारांश लेखन पाठ करून जा. शेवटच्या दिवसा हा टॉपिक शेवटी काढून ठेवला मी कारण विद्यार्थ्याला होणार नाही सारांश लेखन तर थोडंफार का होणार तुटका फुटका होणार वाचून जा. जे की तुम्हाला एक ACQ ला काय येणार आहे ट्रान्सलेशन येणार तुम्हाला इझिली करता नाही पण सारांश लेखन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला कथाचा पूर्ण सारांश लिहिता आला पाहिजे. थोडा होईना कसं होईना मोकळं सोडायचं नाहीये. लिहून यायचं काही ना काहीतरी अहम तो हम करून काहीतरी लिहा पण लिहा. पेपरमध्ये तुम्हाला 10 पैकी किमान 3-4-5 मार्क तरी इझिली पडून जातील. आणि तुमचा ह्या कथा कुठंतरी वाचले तुम्हाला शेवटला त्यामुळेच कथा ठेवली मी कारण की शेवटला विद्यार्थी कथा पाहतात तर मग सगळं बाकी जे आहे सिलेबसचा अभ्यास करणार नाही. त्यामुळे कथा शेवटी करा आणि शेवटच्या उर्वरित दिवसामध्ये कथा चांगला अभ्यास करा. आणि त्याच कथा जर पेपरमध्ये सारांश पडला तर कसं तरी लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून 3-4-5 मार्क ज्यांना काही येत नाही आणि ज्यांचा चांगला अभ्यास त्यांना 7-8-9-10 मार्क पर्यंत इझिली पडून जाते. आणि ज्यांना काय म्हणतात की असे पेपरमध्ये जर पॅसेज जर पडला तर पॅसेजमध्ये ऑल द बेस्ट तुम्हाला छान आहे तुमचं लक आहे. पण मला वाटत नाही यावर्षी पडेल म्हणून कारण की पेपर बदलत चाललेत. कारण की जर आपण कर्नाटक युनिव्हर्सिटी वगैरे पेपर पाहत गेले तर त्यांच्या पेपरमध्ये स्वप्नकथावरती डायरेक्ट आपल्याला सारांश लेखन पाहायला मिळत होतं. ह्या वर्षी सांगता येत नाही आपल्याकडे काय होऊ शकतं. त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्ही सारांश करून जा. त्यासोबत जर पॅसेज जर आला तर पॅसेजमधून सापडून तुम्हाला सोपं जाईल इझिली जाईल. पॅसेजमध्ये 7-8 मार्क तर इझिली पडतात. अशा प्रकारे टोटल होतं. त्यामुळे तुम्ही 7 ते 8 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा. पेपर 2 साठी निरुक्ती परिभाषा त्यानंतर काय ते झालं तर आपण काय आयुर्वेद इतिहास त्यानंतर अन्वय लेखन पाहून घ्या. त्यानंतर कथा शेवटी ठेवा कारण की तुम्हाला कथामध्ये खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे कथा शेवटी ठेवा. 15 मार्क करीत आहे पण वाचून नक्की जा. शेवटी ठेवा तरी पण नक्की वाचून जा. शेवटचे 2-3 दिवस तरी कथाला द्या जेणेकरून तुम्हाला चांगला अभ्यास या कथावरती झाला पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. तर ट्राय करा पाठ करण्याचा जास्त प्रयत्न करा. कथामध्ये एकच पर्याय असतो पाठ करणं दुसरं काही याला पर्याय नाही. आणि मराठी आणि संस्कृत ट्रान्सलेट करून वाक्य एकमेकाशी कोरिलेट करून ध्यानात ठेवा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल. असं टोटल होता 7 दिवसाचा प्लॅन होता. रिव्हिजन बी अशीच करा ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी असं करू शकता. अशा प्रकारे आहे ह्या दिवसामध्ये अभ्यास करू शकता. चांगले मार्क घेऊ शकता. दुसरं काही नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका काही नाही काळजी करू नका. हा विषय तुमचा सब्जेक्ट क्लिअर होणार. चांगला अभ्यास केलाय तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवरती देवावरती तुम्ही खरंच अभ्यास केलाय. हा दिवसामध्ये तुमचा विषय क्लिअर होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. काही वाटत असेल डाऊट सेक्शन तर आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन व्हा. BMS मराठी ॲप आहे आपलं ते डाउनलोड करा. तिथं जाऊन मला मेसेज करा की काही वाटत असेल काही नाही. त्यामुळे काळजी करू नका. तुमचा हा विषय क्लिअर होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. त्या डाऊटवर तुम्हाला मार्गदर्शन होईल. आणि उर्वरित 7-8 दिवसामध्ये जेवढं माझ्याकडून तुम्हाला कोरिलेट माहिती काय म्हणतात आणखी जास्त तुम्हाला देण्याचं होईल तर तेवढं मी प्रयत्न करेन. त्यासोबत आपला BMS मराठी व्हॉट्सअप ग्रुप आहे. रिपीटर विद्यार्थी जे काही जे रिपीटर वगैरे आहेत तर त्यांच्याकरिता आपलं तिथं टार्गेट वगैरे सुरू असतात. आता टार्गेट पुन्हा सुरू करूया 7-8 दिवसाकरिता. त्यामध्ये आपण पुन्हा त्यांचा अभ्यास घेऊया जेणेकरून त्यांचा चांगला अभ्यास होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.